नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बँकेकडे आणि बँकेमध्ये जे काही प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, त्याच्याकडे बरेच जण आजही एक गुंतवणुकीचं साधन म्हणून बघतात. मग ते अगदी बँकेची एफ-डी असो, रिकरिंग डिपॉझिट असो किंवा बरेचसे जण बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये सुद्धा खूप मोठी रक्कम ठेवतात. मात्र बँक सोडून त्याच्या व्यतिरिक्त काय गुंतवणुकीचे चांगले पर्याय उपलब्ध असू शकतात, याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि हा कोणता पर्याय आहे, यामध्ये कोणी गुंतवणूक करावी, किती कालावधीसाठी ही गुंतवणूक असावी, या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करूयात. आणि मुख्यतः जे पैसे जे आपण ज्याला फक्त पार्किंग फंड्स म्हणतो, की जे तुम्हाला 3 महिने 6 महिन्यांसाठी फक्त ठेवायचे आहेत, तर ते सेव्हिंग बँक अकाउंटला न ठेवता कशामध्ये तुम्हाला गुंतवता येतील, की जेणेकरून तुम्ही 8 ते 10% रिटर्न्स त्याच्यावरती कमवू शकाल, हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव आहे मानसी भालेराव आणि माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. तर उन्मेष सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल, की बँकेव्यतिरिक्त दुसरा कुठला पर्याय शोधण्याची गरज का निर्माण झाली आहे? ओके. फ्रायडे फिनटॉक मध्ये मला वाटतं मानसी आपण एका थोड्याशा गॅप नंतर आज भेटतोय. त्यामुळे जे आपल्याला हो. ऐकतायत त्यांचं सगळ्यांचं स्वागत या फ्रायडे फिनटॉक नावाच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण नेहमी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याविषयी बोलतो, ज्या ठिकाणी पर्टिक्युलरली आता जेव्हा शेअर मार्केट मागच्या काही दिवसांमध्ये खूप जास्त वर आहे, तेव्हा पर्टिक्युलरली आपल्याला इक्विटी मार्केटची एक्साइटमेंट भरपूर आहे. पण अशी आपली कधीतरी गरज असते, ज्यावेळी आपल्याला एक कमी रिस्कचा किंवा फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड इन्कमचा किंवा फिक्स रिटर्न देणारा, पक्क पक्क व्याज देणारा एक ऑप्शन हवा असतो. आणि असा ऑप्शन आपण कायम शोधामध्ये असतो आणि असायला सुद्धा हवं. कारण शेअर बाजारामध्ये इक्विटी ओरिएंटेड इन्स्ट्रुमेंट्समध्ये म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये खूप जास्त रिटर्न्स मिळतात, म्हणून सगळेच्या सगळे पैसे तिकडे टाकणं हे योग्य नाहीये. काही पैसे मात्र आपण आपल्या फिक्स रिटर्न इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा टाकायला हवेत. तर बरोबर. बँक हे एक ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट आहे. बँकेमध्ये आपण बरेच वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट करत आलेलो आहोत. पण ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये बँकांचे व्याजदर जे आहेत ते बँकेच्या व्याजदरापेक्षा थोडेसे बेटर व्याजदर मला मिळू शकतील का, आणि तरी सुद्धा मला तेवढंच ते फिक्स इन्कम असेल का, किंवा रिटर्न्स मला तरी सुद्धा फिक्स मिळतील का, अशी एक गरज आहे की मला बँकेपेक्षा 2% जास्त मिळायला हवेत, पण ते सुद्धा मला फिक्स मिळायला हवेत. म्हणजे मला ते व्हेरिएबल नको शेअर बाजारासारखे. तर मला वाटतं ही बरोबर. एक गॅप आहे. शेअर बाजारामध्ये व्हेरिएबल रिटर्न्स असतात, खालीवर होणारे रिटर्न्स असतात, पण फिक्स्ड इन्कम पण बाजारापेक्षा सॉरी एफडी पेक्षा जास्त मिळणारे रिटर्न्स, असं एक इन्स्ट्रुमेंट आपल्याला कायम हवं असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं बँक एफडी पेक्षाही काहीतरी एक वेगळी गरज ही आहे मानसी. येस. यामध्ये सर दुसरा एक जो माझा मुख्य प्रश्न राहील, की तो म्हणजे मग असं कोणतं प्रोडक्ट आहे, की जे आपल्याला हे जे काही तुम्ही आता फ्लॉज सांगितलेत, की बँक एफ-डी पेक्षा इतर पर्याय निवडण्याची जी गरज आहे, ती गरज पूर्ण होईल असं कोणतं प्रोडक्ट आहे मग? बरोबर आहे. तसे 2-3 प्रकारचे प्रोडक्ट आहेत बाजारामध्ये. त्यामध्ये बॉन्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले पैसे जे आहेत ते कॉर्पोरेट्सना वापरायला देतो, म्हणजे कंपन्यांना वापरायला देतो किंवा गव्हर्नमेंटना वापरायला देतो. बॉन्ड हा एक प्रोडक्ट आहे, पण बॉन्डचे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट एफडी पेक्षा अर्धा किंवा 1% किंवा 1.5% जास्त आपल्याला देऊ शकतं. एनसीडी किंवा नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर नावाचं एक प्रोडक्ट आहे. आणि तिसरं आता काही वर्षांपासून उदयास आलेलं नवीन प्रोडक्ट आहे, ते म्हणजे ते म्हणजे पीअर टू पीअर लेंडिंग. तर पीअर टू पीअर लेंडिंग नावाचं जे प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टमध्ये आपल्याला मी जे आधी एक्सप्लेन केलं, की बँकेच्या एफडी पेक्षा आपल्याला साधारणतः 2% जास्त व्याज मिळू शकेल, आणि तरी सुद्धा ते फिक्स्ड व्याज असेल, आपल्याला कमिट केलेलं व्याज असेल. तर अशा प्रकारचे हे 2-3 प्रोडक्ट आहेत. मला वाटतं तुझा आजचा जो रोख आहे तो कदाचित पीअर टू पीअर लेंडिंग कडे आहे. बरोबर. आणि म्हणून पीअर टू पीअर लेंडिंग विषयी मी थोडंसं जास्त मला वाटतं एक्सप्लेन केलं, आणि आपण पुढे त्याच्यावरती येस. आणखीन बोलूया. नक्कीच, नक्कीच. सर, तुम्ही आता बॉन्ड्स आणि एनसीडीज जे म्हणालात, हे प्रॉडक्ट्स बऱ्यापैकी सगळ्या जणांना माहिती आहेत. आणि जसं तुम्ही आता सांगितलं तसं, की गुंतवणूकदाराचे पैसे आपण त्या कंपनीकडे देतो. ते कंपनी आपल्याला बॉन्ड्स देतात आणि त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळत राहतं. हे खूप साधं, सोपं, समजण्यासारखं गणित आहे. मात्र पीअर टू पीअर लेंडिंग म्हणजे नेमकं काय आणि याचं स्ट्रक्चर कसं असतं? हे प्रॉडक्ट काम कसं करतं? बरोबर आहे. कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण आपले पैसे कोणाला तरी वापरायला देतो,
आणि त्या वापरलेल्या पैशांचं भाडं ते आपल्याला देत असतात. भाडं म्हणजे व्याज थोडक्यात, बरोबर आहे. ते बरोबर. बॉन्ड्समध्ये असू देत, बँक एफडी मध्ये असू देत किंवा एनसीडीज मध्ये असू देत आणि आता पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये असू देत. बँक एफडी मध्ये आपण आपले पैसे बँकेला वापरायला देतो म्हणून बँक आपल्याला व्याज देते. बॉन्ड्स मध्ये आपण आपले पैसे कॉर्पोरेट्सना वापरायला देतो म्हणून ते आपल्याला व्याज देतात. किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये आपण आपले पैसे गव्हर्नमेंटला वापरायला देतो म्हणून ते आपल्याला व्याज देतात. तसंच पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये आपण आपले जे पैसे आहेत, आपण म्हणजे गुंतवणूकदार आपले पैसे आपल्यासारख्याच लोकांना वापरायला देतात. मग थोडंसं वेगळं आहे. पूर्वी आपण सावकारी पद्धतीने व्याज देण्याची जी सिस्टीम आहे ती ऐकलेली आहे. पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये साधारणतः त्याच पद्धतीने काम होतं. यामध्ये एक असतो माझ्यासारखा गुंतवणूकदार जो कोणाला तरी व्याज देतो आणि दुसरा असतो प्रोबेबली एक ज्याला कर्ज घेण्याची गरज आहे, ज्याला पैसे वापरण्याची गरज आहे. तर तो कुठेतरी असे छोटे शॉर्ट टर्मचे कर्ज शोधत असतो. मोबाईल घेण्यासाठीचं कर्ज असू देत किंवा मुलांची फी भरण्यासाठी कर्ज असू देत किंवा हॉस्पिटलायझेशन ची गरज कंप्लीट करण्यासाठीचं कर्ज असू देत किंवा अगदी फर्निचर घेण्यासाठी कर्ज असू देत किंवा टीव्ही घेण्यासाठी शॉर्ट टर्मचं कर्ज असू दे. अशा प्रकारचे छोटे छोटे कर्ज हे आपले गुंतवणूकदाराचे पैसे त्यांना कर्ज म्हणून दिले जातात आणि ते लोक आपल्याला त्यावरती व्याज देतात. फक्त यात पद्धत एकच आहे की हे मी आणि तो कर्जदार, एक गुंतवणूकदार आणि कर्जदार यामध्ये डायरेक्ट डिलिंग असं होत नाही. हे डिलिंग करण्यासाठी मध्ये पीअर टू पीअर लेंडिंग नावाची एक कंपनी असते आणि ती पीअर टू पीअर लेंडिंग कंपनी ह्या सगळ्याची मॅनेजमेंट बघत असते आणि ती जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट बघण्यासाठी ते एक फिक्स फी घेतात. आता ही जी फिक्स फी आहे ती फिक्स फी जे व्याज आपल्याला हे लोक देतात, हे जे कर्जदार आहेत ते व्याज जे देतात त्यातून ती फिक्स फी वळती केली पाहिजे. नॉर्मली याचे व्याजदर जे आहेत ते व्याजदर थोडेसे जास्त असतात. या कर्जाचे, अशा प्रकारच्या कर्जाचे व्याजदर थोडेसे जास्त असतात आणि ते कर्जाचे व्याजदर जास्त असल्यामुळे या पीअर टू पीअर लेंडिंगची फी म्हणजे या कंपनीची फी वजा करून सुद्धा जो गुंतवणूकदार असतो त्या गुंतवणूकदाराला साधारणतः एक 8 ते 12% मध्ये व्याज मिळू शकतं आणि ते पण फिक्स व्याज असतं. तर अशा प्रकारचं हे नवीन एक गुंतवणुकीचं दालन ओपन झालेलं आहे. नवीन पद्धतीने ही गुंतवणूक लोक आता करू शकतायत. किती प्रमाणामध्ये केली पाहिजे, कशी केली पाहिजे हा एक वेगळा विषय असू शकतो, पण हा एक नवीन प्रोडक्ट आहे आणि भारतामध्ये याच्या साधारणतः 12 ते 15 कंपन्या आता ओपन झालेल्या आहेत. हे एक आरबीआय अप्रूव्ड प्रोडक्ट आहे. म्हणजे याला आरबीआयचं लायसन्स लागतं. एनबीएफसी पी असं त्या लायसन्सचं नाव आहे आणि हे आरबीआयच्या अधिपत्याखाली काम करतं. म्हणजे कोणी पण आलं आणि कंपनी चालू केली अशा प्रकारचे असं होत नाही. तर आरबीआयच्या अधिपत्याखाली हे काम करतं आणि त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणेच आपल्याला याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते. त्याच्यासाठीचे जे सगळे सेफ्टी मेजर्स आहेत ते सेफ्टी मेजर्स आरबीआय वेळोवेळी घेत असते. म्हणजे गुंतवणूकदाराचे पैसे कसे सुरक्षित राहतील, त्यांना आपला पैसा कसा परत मिळेल, कशा पद्धतीने परत मिळेल याचा याची एक नियमावली आरबीआयने तयार केलेली आहे आणि त्या नियमांतर्गत आपण जी गुंतवणूक करतो ती होत असते. मानसिक. ओके. सर माझा पुढचा प्रश्न खरं तर याच पॉइंटवरती अवलंबून आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटत असतं की माझे पैसे हे सेफ राहिले पाहिजेत. माझ्या पैशांची सेफ्टी खूप गरजेची आहे. तर जेव्हा पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट होते तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे आपण 8 ते 12% रिटर्न्स म्हणतो आहोत, हे रिटर्न्स आपल्याला गॅरंटीड असतात का? आणि जर कुठल्या बॉरोअर्सने काही प्रमाणात पैसे नाही परत केले किंवा व्याज नाही दिलं तर माझी मुद्दल आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्याला कधी धक्का लागू शकतो का? गुंतवणुकीचे 2 प्रिन्सिपल्स आपण कायम लक्षात ठेवायला हवेत आणि गुंतवणुकीचं एक सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे जेवढं व्याजदर जास्त तेवढी जोखीम जास्त. तर या ठिकाणी पण आपलं व्याजदर जास्त आहे म्हणजे थोडीशी जोखीम आपली जास्त आहे हे आपण आधी समजावून घ्यायला हवं. दुसरी गोष्ट मी जेव्हा एखाद्या बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा तिथे सुद्धा जोखीम असते. फक्त ती जोखीम आपल्याला माहिती नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंट एका लिमिटेड अमाऊंट पर्यंतच आपल्या पैशांची गॅरंटी घेत असतं आणि ती गॅरंटी आहे 5 लाख रुपयांपर्यंतची. त्याच्यावरती गव्हर्नमेंट सुद्धा आपल्या पैशांची गॅरंटी घेत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या बँकेकडे तुम्ही 25 लाख रुपयांची एफडी केलेली आहे आणि ती बँक बुडाली तर तुमच्या याच्यातले 25 लाखातले फक्त 5 लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला अश्युअर करते.
बाकीची जी 20 राईट. लाखाची रक्कम आहे ती जोखमीची रक्कम आहे, ती तुम्ही घेतलेली जोखीम असते. तर अगदी एफडी मध्ये ही जोखीम आहे, ही जोखीम कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये आहे, एनसीडीज मध्ये ही जोखीम आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपण असं म्हणतो की ती सॉव्हरेन गॅरंटी असते, त्यामुळे तिथे जोखीम नाहीये. पण तशीच जोखीम ही पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये सुद्धा आहे आणि इथे ही जोखीम थोडीशी जास्त आहे. का जोखीम जास्त आहे? कारण की इथे व्याजदर पण आपण जास्त घेतोय. तर ज्या ठिकाणी व्याजदर जास्त, त्या ठिकाणी जोखीम सुद्धा जास्त. तर म्हणूनच ज्या ठिकाणी जोखीम आपल्याला जास्त घ्यायची त्या ठिकाणी आपण व्याजदर जास्त मिळते म्हणून जोखीम जास्त घेतोय. पण मग मी ती किती प्रमाणामध्ये घ्यायला हवी हे मला ठरवायला हवं. मला माझ्या पोर्टफोलिओच्या अनुषंगाने तो कॉल घ्यायला हवा. कारण आपण जोखीम जास्त घेणाऱ्या गोष्टी आयुष्यात कायम करत असतो. उदाहरणार्थ विमानामध्ये जोखीम खूप आहे, पण विमान माझं फास्ट मला तिथे पोहोचवतं. पण म्हणून मी विमानाची जोखीम घेत असतो. किंवा कधीतरी आपण गाडी जोरात चालवतो, फास्ट चालवतो, ती जोखीम आपण घेत असतो, पण ती फास्ट तिथे पोहोचवते म्हणून ती जोखीम आपण घेत असतो. पण विमान फास्ट जातं किंवा गाडी फास्ट जाते याचा अर्थ ऍक्सिडेंट होतोच असं नाहीये. पण जोखीम असते ही आपल्याला माहिती आहे, त्याच्यासाठी सेफ्टी मेजर्स घ्यायचे असतात. तर या ठिकाणी सुद्धा जोखीम अर्थात आहे आणि जोखीम आपण समजून घेऊन आपली गुंतवणूक ही करायला हवी. अर्थात सर. आतापर्यंत आपण जे बघितलं की पीअर टू पीअर लेंडिंग हे एक नवीन प्रोडक्ट आहे. यामध्ये साधारण 8 ते 12% रिटर्न्स मिळू शकतात. मात्र पुढचा माझा प्रश्न असा आहे की मग यामध्ये कोणी गुंतवणूक करावी? कोणत्या अँगल लक्षात घेऊन अशा पद्धतीच्या प्रोडक्ट्समध्ये गुंतवणूक करावी? ते खूप सब्जेक्टिव्ह आहे हे. उदाहरणार्थ माझी जर गुंतवणूक ऑलरेडी बऱ्यापैकी जे सेफ प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये माझी गुंतवणूक ऑलरेडी झालेली आहे. माझं गोल प्लॅनिंग लेट्स मी म्युच्युअल फंडात थ्रू केलेलं आहे, मी गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतलेले आहेत, माझी एफडी मध्ये सुद्धा काही गुंतवणूक आहे, मी कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली आहे. पण मला तरी सुद्धा काहीतरी ऍडिशनल एक इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट हवंय जे मला जास्त व्याज देऊ शकेल. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, अशा या पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये काही प्रोडक्ट असे सुद्धा आहेत जे शॉर्ट टर्म पार्किंग म्हणून तुम्हाला वापरता येतील. म्हणजे 3 महिन्यांसाठी, 6 महिन्यांसाठी, 5 महिन्यांसाठी, पण तरी सुद्धा जास्त व्याज देणार आहे. बँकेच्या एफडीच्या बाबतीत आपण बघितलं असेल की बँकेची एफडी जेवढी छोट्या कालावधीची तेवढं तुमचं व्याजदर कमी. पण या ठिकाणी कालावधी छोटा असून सुद्धा तुम्हाला चांगलं व्याजदर मिळू शकतं. तर अशी जर आपली गरज असेल आणि आपण थोड्या प्रमाणामध्ये जोखीम घ्यायला तयार असू तर आपण ती गुंतवणूक करायला हवी. मला या ठिकाणी पीअर टू पीअर लेंडिंग कंपन्या बऱ्याच आहेत बाजारामध्ये. आता लिक्विलोज नावाची कंपनी आहे, लेनदेन नावाची कंपनी आहे किंवा आणखीन सुद्धा बरेचसे प्रोडक्ट आता सध्या बाजारामध्ये आहेत. ते वेळोवेळी आपली गरज कशी आहे त्या गरजेप्रमाणे आपण ती गुंतवणूक करायला हवी. आणि यांचे जे व्याजदर आहेत, जसं मी आता सांगितलं, ते व्याजदर साधारणतः मला जेवढं आता बॉटम प्राइस माहिती आहे ती 8.6% पासून साधारणतः एक 12 ते 12.5% व्याज देणारे हे प्रोडक्ट आहेत. आणि आतापर्यंतचा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये कोणाचेही पैसे बुडालेले नाहीये मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये. आणि यामध्ये जो एनपीए रेशो ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बँकेचा एनपीए रेशो असतो एक, ज्यामध्ये बँकांचे कर्ज बुडतात, तसा तो बँकांचा ज्या ठिकाणी 2.5% साधारणतः असतो, काही काही बँकांचा 2.5% वर पण असतो, त्या ठिकाणी या पीअर टू पीअर लेंडिंग कंपन्यांचा आता तो 0.6% आसपास आहे किंवा 0.8% आसपास आहे. म्हणजे तो फारच कमी आहे. आणि तो सुद्धा 0.6 किंवा 0.8% जो एनपीए रेशो आहे तो या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांकडे पास ऑन करत नाही. म्हणजे याच्यामध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान कुठलंच होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांची जी फीस असते, या पीअर टू पीअर लेंडिंग कंपन्यांची जी फीस असते त्यामध्ये ते वळतं करतात हे एनपीएस. म्हणजे त्यांची फीस साधारणतः 0.6% कमी होते, पण गुंतवणूकदारांना मात्र त्यांचं व्याज पूर्णपणे मिळून जातं. तर थोडासा डिस्कशन करून इन्व्हेस्टमेंट करण्याचा विषय आहे हा. आणि प्रत्येकाने जर त्यांची अशी गरज असेल, कमी वेळामध्ये त्यांना पैसे पार्क करायचे असतील, थोडीशी जास्त व्याज त्यांना हवं असेल, लिक्विडिटी हवी असेल आणि तरी सुद्धा व्याज थोडंसं जास्त मिळवायचं असेल, थोडी जोखीम घेऊन का होईना, तर अशा लोकांनी मला वाटतं यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. ओके. सर, आपण जसं नेहमी सांगतो की म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही लॉंग टर्म असावी आणि प्रत्येक इन्व्हेस्टरला हा प्रश्न पडतो की नाही, पण माझ्याकडे 3 महिन्यांसाठीचाच कालावधी आहे किंवा 6 महिन्यांचा कालावधी आहे आणि मग ते पैसे काही कारणास्तव वापरायचे आहेत. तर अशा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी नक्कीच आज आपण एक खूप चांगला पर्याय सांगितलेला आहे.
फक्त एवढंच की या पर्यायामधली जोखीम ओळखून आणि योग्य ती कंपनी निवडून किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करून मगच पीअर टू पीअर लेंडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. आणि आम्ही जेव्हा इथे कधीही एखादं प्रोडक्ट डिस्कस करतो तेव्हा आम्ही कुठलेच रेकमेंडेशन देत नाही. आम्ही फक्त पर्याय सांगत असतो गुंतवणुकीचे. मात्र तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करून तुमची गरज ओळखून मगच इन्व्हेस्टमेंट करावी अशी आमची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. उन्मेष सर. नक्कीच. सो फ्रायडे फिनटॉक मध्ये असंच भेटत राहूया दर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता आणि चाय पे चर्चा करत जाऊया बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती. तुमचे प्रश्न आमच्याकडे येऊ देत म्हणजे आम्हाला विषय सुचतील नवनवीन. आणि बाकी आमचे व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. येस, थँक्यू सो मच. आज थांबूयात आपण इथे. so भेटूयात much. पुढच्या शुक्रवारी 4 वाजता.